जय जय गुरुदेव दत्त. श्रावण महिना, आकाशात ढग, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्या दिवशी समुद्रकिनारी एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतं. हातात नारळ घेतलेले लोक, समुद्राच्या दिशेने केलेली प्रार्थना आणि मग तो नारळ समुद्राला अर्पण केला जातो. पण एक प्रश्न, समुद्राला नारळच का अर्पण केला जातो? फूल का नाही? फळांमध्ये दुसरे एखादं फळ का नाही? आणि सर्वात महत्त्वाचं, नारळी पौर्णिमेपासून समुद्र बदलतो असं का म्हटलं जातं? हा फक्त एक सण आहे की यामागे निसर्ग, समुद्र आणि आपल्या पूर्वजांच्या जीवनाशी जोडलेलं एक खोल रहस्य आहे? नमस्कार, आपण पाहत आहात सोपी आस्था. समुद्र खरंच बदलतो का? सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. नारळी पौर्णिमेपासून समुद्र बदलतो याचा अर्थ समुद्र अचानक एकाच दिवसात वेगळा होतो असा वैज्ञानिक दावा नाही. पण आपल्या पारंपरिक जीवनात नारळी पौर्णिमेला एक महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा मानला गेला आहे. विशेषतः कोळी समाजासाठी समुद्र म्हणजे केवळ पाणी नव्हतं. समुद्र म्हणजे अन्न, उपजीविका, प्रवास आणि जीवन. म्हणून समुद्र शांत असणं, त्याचा स्वभाव समजून घेणं आणि योग्य वेळी समुद्रात जाणं हे त्यांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. मग नारळी पौर्णिमा याच काळात का? नारळी पौर्णिमा येते श्रावण महिन्यातील पौर्णिमेला. हा काळ म्हणजे पावसाळ्याचा काळ आणि समुद्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी पावसाळा हा समुद्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक काळ होता. पाऊस, वारे, मोठ्या लाटा आणि समुद्राची बदलणारी स्थिती या सगळ्यांमुळे समुद्रात जाणं धोकादायक होऊ शकतं. म्हणून पारंपरिक जीवन पद्धतीमध्ये काही काळ समुद्रापासून अंतर ठेवण्याची पद्धत होती. आणि जेव्हा पुन्हा समुद्राशी जोडलेलं जीवन सुरू करण्याची वेळ जवळ येते तेव्हा समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्याचं प्रतीक बनतो नारळ. पण नारळच का? हा प्रश्न खूप सुंदर आहे. नारळाला भारतीय परंपरेत अत्यंत पवित्र मानलं जातं. नारळाला अनेक ठिकाणी श्रीफळ म्हटलं जातं, म्हणजेच शुभ फळ. पूजा असो, नवीन कामाची सुरुवात असो, देवाला नैवेद्य असो किंवा एखादी मंगल गोष्ट, नारळाचं स्थान विशेष आहे. पण त्यामागे एक प्रतिकात्मक अर्थही पाहायला मिळतो. नारळाचं बाहेरचं आवरण कठीण, आत पांढरा शुभ्रगर आणि त्यामध्ये पाणी, म्हणजे बाहेरून कठीण पण आतून निर्मळ. म्हणून नारळ अर्पण करणं म्हणजे केवळ एक फळ देणं नाही, तर स्वतःच्या अहंकाराचं आवरण दूर करून मन शुद्ध ठेवण्याची एक प्रतिकात्मक भावना देखील त्यात पाहिली जाते. भारतीय परंपरेत पाण्याला केवळ नैसर्गिक घटक मानलं गेलं नाही. पाणी म्हणजे जीवन. नद्या पूजल्या गेल्या, तलावांचा आदर केला गेला आणि समुद्रालाही दैवी शक्तीशी जोडण्यात आलं. इथे येतो, भारतीय धार्मिक परंपरेत वरुण हे जलाशी संबंधित देवता म्हणून वर्णित केले जातात. म्हणून समुद्राला नारळ अर्पण करण्यामध्ये समुद्राच्या रूपाने निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना दिसते. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. समुद्र शांत करण्यासाठी नारळ? अनेक लोकांच्या मनात अशी श्रद्धा आहे की नारळ अर्पण केल्याने समुद्र शांत होतो आणि पुढचा काळ सुरक्षित जातो. पण याकडे आपण अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहायचं का, की त्यामागचा सांस्कृतिक अर्थ समजून घ्यायचा? कदाचित आपल्या पूर्वजांनी समुद्राला आदेश देण्याचा प्रयत्न केला नाही, तर समुद्रापुढे आपण किती लहान आहोत याची जाणीव ठेवली. समुद्रावर जगणाऱ्या माणसाला हे चांगलंच माहिती होतं की निसर्गाला आपण नियंत्रित करू शकत नाही. आपण फक्त त्याचा आदर करू शकतो, त्याच्याशी जुळवून घेऊ शकतो आणि त्याच्यावर अवलंबून असताना त्याच्याप्रती कृतज्ञ राहू शकतो. कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा. कल्पना करा, एक कुटुंब ज्याचं संपूर्ण आयुष्य समुद्रावर अवलंबून आहे. वडील समुद्रात जातात, मुलं किनाऱ्यावर वाट पाहतात, आई प्रार्थना करते आणि प्रत्येक वेळी समुद्रातून परत येणं हेच त्या कुटुंबासाठी सर्वात मोठं समाधान. अशा समाजासाठी समुद्र फक्त समुद्र नसतो, तो त्यांच्या जीवनाचा एक भाग असतो. म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करणं ही केवळ धार्मिक कृती नसून समुद्राशी असलेल्या नात्याची सार्वजनिक कबुली देखील आहे. तू आम्हाला देतोस म्हणून आम्ही तुझा आदर करतो, ही भावना या परंपरेच्या मुळाशी असू शकते. आता सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. नारळी पौर्णिमेपासून समुद्र बदलतो का? समुद्र एका क्षणात बदलतो असं म्हणण्यापेक्षा नारळी पौर्णिमा ही मान्सूनच्या काळातील आणि पारंपरिक समुद्री जीवनातील एका महत्त्वाच्या संक्रमणाची खूण म्हणून समजणं अधिक योग्य ठरेल. पण आपल्या पूर्वजांनी हा बदल फक्त हवामानाच्या भाषेत सांगितला नाही, त्यांनी तो परंपरेच्या भाषेत सांगितला. पूजा केली, नारळ अर्पण केला
समुद्राला नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद मागितला. आणि म्हणूनच ही परंपरा आजही जिवंत आहे. हजारो वर्षांच्या परंपरा केवळ एका कारणामुळे टिकत नाहीत. त्यामध्ये एखादी भावना असते, एखादा अनुभव असतो आणि पुढच्या पिढीला दिलेला एखादा संदेश असतो. नारळी पौर्णिमेचा संदेश कदाचित इतकाच साधा आहे. निसर्गाकडून घेताना निसर्गाचा आदर करायला विसरू नका. समुद्राकडून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे समुद्राची एक शक्ती आहे आणि त्या शक्तीसमोर माणसाने नम्र राहावं. म्हणून नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करतो, पण त्यामागचा खरा अर्थ समजून घेतला तर कदाचित आपण समुद्राला फक्त नारळ नाही, आपला आदर अर्पण करत असतो. म्हणून नारळी पौर्णिमेला समुद्राच्या लाटांकडे पाहताना एक क्षण थांबा. त्या लाटांकडे फक्त पाणी म्हणून पाहू नका. त्या लाटांमध्ये आपल्या पूर्वजांचं जीवन आहे, कोळी समाजाचा संघर्ष आहे, निसर्गाप्रती कृतज्ञता आहे आणि हजारो वर्षांची एक परंपरा आहे. समुद्र बदलतो की नाही हा प्रश्न कदाचित विज्ञानाचा असेल, पण समुद्राकडे पाहण्याची माणसाची दृष्टी नारळी पौर्णिमेला नक्की बदलते. आणि कदाचित हेच या परंपरेचं खरं रहस्य आहे. तुम्हाला नारळी पौर्णिमेची ही परंपरा माहीत होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आपल्या सण परंपरांमागची कथा, श्रद्धा आणि तर्क जाणून घेण्यासाठी सोपी आस्थाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या परंपरेमागचं रहस्य घेऊन. जय जय गुरुदेव दत्त.